काय मग अशा रसरशीत आणि बाहेर जशी मिळतात शॉपमध्ये तशा गुलाबजामुनची रेसिपी पाहिजे असेल तर मला फॉलो करायला विसरू नका. त्याचबरोबर बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझ्या नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओचे नोटिफिकेशन येतील. चला तर मग आता पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पूर्ण रेसिपी शेअर केलेली आहे. आधीच हाऊस आणि त्याच पडला पाऊस ही म्हण ऐकली आहे का? तर ही म्हण ना आज माझ्यावर लागू होते बरं का. बाहेर इतकं सारं ऊन पडले, खूप ऊन पडले आणि त्याच्यात ना माझं संपूर्ण घर हे तुम्हाला माहिती पत्र्याचं आहे संपूर्ण. आणि त्यामध्ये मी आज एक शहाणपणा केलेला आहे. मी खवा आणलेला आहे आणि आता वाजताय दुपारचे 12:30 आणि मला आता करायचे आहे गुलाबजामुन. तर हा अर्धा किलो खवा आहे आणि आता मी इकडे पाणी गरम करायला ठेवले हे करण्यासाठी, पाक करण्यासाठी. आणि आता असं वाटतं की यार आपला निर्णय कुठं चुकला आहे का, आपला निर्णय काय चुकला आहे का. पण आता काय म्हणता येतं, कारण खवा आता उन्हाने खराब होऊन जाईल. मी म्हणलं चला पटापट गुलाबजामुन करून घ्यावे. तर अर्धा किलो खव्यामध्ये मी जवळपास 1.5 वाटी मैदा घातलेला आहे आणि इकडं सोडा वगैरे काही वापरलेला नाही. तसेच गुलाबजामुन खूप छान होतात. आता संपूर्ण गुलाबजामुन बनवून झालते आणि घाम तर एवढा येत होता. पण आमची आजी म्हणती जिभेला चटका आणि संसार तुटका. म्हणजे आपल्याला जर खायचं असेल ना, घाम येऊ, पाऊस येऊ किंवा थंडी वाजू, ती गोष्ट आपण केल्याशिवाय राहतच नाही, बरोबर ना. तसंच माझं आज काय झालं तर मंद आचेवरती मी सगळे गुलाबजामुन तळून घेतले. आणि हो बरं का, मंद आचेवरतीच तळायचे, नाहीत ना आतून कच्चे आणि वरतून पक्के होतात आणि मग नंतर खाताना सगळं पीठच लागतं. एका लेवलला गॅस मोठा करू शकता तुम्ही जेव्हा तुम्हाला ते गोल्डन फ्राय झालेले दिसतील तेव्हा. अशा प्रकारे काय तळून घ्यायचे आहे बघा, एकदम गोल्डन. आणि आता हा नुसताच गुलाबजाम मी तोंडात टाकला की लगेच विरघळला आणि असा स्क्विची आणि मस्त स्पंजसारखा झालेला आहे. आता माझे अर्धा किलोमध्ये एवढे गुलाबजामुन झालेत आणि तुमचे ह्याच पद्धतीने व्हायला पाहिजे. त्यानंतर ना पाकामध्ये पाक आणि गुलाबजामुन दोन्हीही थंड करायचं आहे आणि त्याच्यामध्ये एक एक करून असे गुलाबजामुन सोडायचे आहेत. गरम करायचं नाही आहे पाक आणि हे थंड झाल्याच्या नंतर न सोडायचे नाही, तर ना गुलाबजामुन अर्धा 1 तासाने पूर्ण त्याचा चिखलच होतं. चला तर मग आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. बाय. लाईक, शेअर, सबस्क्राईब.